Hello student, in our last video we see the theme of the novel, we see the summary of the novel, and now in this video we are going to see the synopsis of the extract, that is To Serve with Love. In our syllabus there is one chapter from the novel To Serve with Love, and let us see what is the synopsis of that extract. What is the synopsis of that chapter? Synopsis म्हणजे काय? तर सारांश, की त्या चॅप्टरचा, की 17 नंबरचा चॅप्टर आपल्याला दिलेला आहे अभ्यासायला, आणि मग त्या नॉव्हेलमधला हा एक भाग आहे, आणि मग त्याचा सारांश काय आहे तर तो इथे आपल्याला आधी अभ्यासायला दिलेला आहे. की संपूर्ण नॉव्हेल वाचण्यापेक्षा किंवा तो चॅप्टर वाचण्यापेक्षा आधी त्याचं सिनॉप्सिस काय आहे, की त्याचा सारांश काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे त्या कॅरेक्टरची, तर ते आपल्याला इथे कळणार आहे. लेट अस सी द सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. इन दिस एक्स्ट्रॅक्ट ब्रेथवेट्स रिकाउंट्स द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. की या एक्स्ट्रॅक्टमध्ये, की हा जो तुम्हाला चॅप्टर दिलेला आहे पुढे, तर त्याच्यामध्ये काय, तर ब्रेथवेट रिकाउंट्स, की ते आपल्याला कशाबद्दल सांगत आहेत, तर हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल, की त्यांच्या शाळेमध्ये ग्रीन्सलँड शाळेमधलं जे स्टुडंट काउन्सिल आहे, तर ते स्टुडंट काउन्सिल काय करत आहे, तर त्यांचा हाफ इयरली रिपोर्ट ते सादर करत आहेत. त्याबद्दलचा एक प्रोग्राम आहे, हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल, इन विच द स्टुडंट ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द faculty and other student on what they have been studying thus far. की ते कशाचं रिपोर्ट सादर करणार आहेत, तर फॅकल्टी वाईज त्यांना आत्तापर्यंत काय काय ते शिकले किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आत्मसात केल्या त्यांनी, की रिपोर्ट टू द फॅकल्टी, की प्रत्येक फॅकल्टी वाईज ते सांगणार आहेत, प्रत्येक सब्जेक्ट वाईज ते सांगणार आहेत की ते आत्तापर्यंत काय काय शिकले, त्यांना त्याबद्दल काय वाटतं. की स्टुडंट काउन्सिल, की सगळे कामं हे स्टुडंट करणार आहेत, अँड अदर स्टुडंट ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग दस फार, की वेगवेगळ्या फॅकल्टीज काय आहेत, त्या फॅकल्टीज कशासाठी आहेत, त्यांचा काय उपयोग आहे, आणि विद्यार्थी त्यामधून काय शिकले याचं रिकाउंट्स, याचं अकाउंटिंग ते स्टुडंट करणार आहेत. ब्रेथवेट्स क्लास representative speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people. की ब्रेथवेटचा जो क्लास आहे, की जो सिनियर क्लास आहे, की त्याच्या क्लासमधले जे स्टुडंट होते तर ते इल मॅनर्ड होते, त्यांची लँग्वेज फाऊल लँग्वेज होती, पण आफ्टर द इंटरॅक्शन बिटवीन दॅर टीचर, Braithwaite just changed his strategies. Braithwaite just taught them very effectively. He changed his teaching strategies, and then the student, there is proper interaction between the teacher and the student giving respect to the Braithwaite, and Braithwaite also giving respect to the students. He considered that the students are very much matured, the students are very much adult, and then after the students started giving respect to the Braithwaite, and now Braithwaite's class representatives, की त्याच्या क्लासमधले जे प्रतिनिधी आहेत, स्पीक नॉलेजेबली, की ते कशावर बोलणार आहेत, तर अत्यंत अभ्यासू पद्धतीने ते बोलणार आहेत. नॉलेजेबली अबाउट देअर कोर्सवर्क, की त्यांचं जे सिलॅबस आहे किंवा त्यांचं जे कोर्सवर्क आहे, की आत्तापर्यंत त्यांनी जे जे काही शिकलेले आहेत, जे सब्जेक्ट त्यांनी शिकलेले आहेत त्याबद्दल ते बोलणार आहेत. स्पीक नॉलेजेबली अबाउट देअर कोर्सवर्क अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न्ड अबाउट डिफरंट पीपल, कल्चर, कस्टम, अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररेसियल कोऑपरेशन. आणि ते आणखीन कुठल्या कुठल्या विषयांवर बोलणार आहेत, तर कशावर त्यांचा भर असणार आहे, तर हाऊ मच दे हॅव लर्न्ड अबाउट, की ते आत्तापर्यंत काय शिकलेले आहेत, कोणाबद्दल काय शिकलेले आहेत, तर डिफरंट पीपल, की वेगवेगळे
लोक, त्यानंतर कल्चर्स, वेगवेगळ्या संस्कृती, कस्टम्स की परंपरा, अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल की देशादेशांमधलं ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा देशादेशांमधलं महत्त्व की त्यांचे संबंध कसे आहेत आणि काय तर इंटररॅसियल कोऑपरेशन आणि जे वेगवेगळे वंशाचे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचं सहकार्य आलेलं आहे. तर अशा गंभीर विषयांवर ब्रेथवेट्सच्या क्लासमधले मुलं प्रेझेंटेशन देणार आहेत की ब्रेथवेट्स इज अ ब्लॅक पर्सन, द स्टुडंट्स bear the white persons, and so Braithwaite taught them about the racism, that is there should be cooperation within the two races, there should not be any color discrimination, there should not be any caste discrimination, and also Braithwaite taught them about the two nations relation. Then Braithwaite taught them, he always taking his student on the short journey on the tour, he always showing them the museums, he always taught them about the cultures, about the customs, about the various peoples, and so his students also presented their report on such subject. Miss Joseph and Denham, both students of Braithwaite's class, presides over the meeting. की मिस जोसेफ नावाची जी स्टुडंट आहे आणि डेनहॅम नावाचा जो स्टुडंट आहे ब्रेथवेटच्या क्लासमधले, तर ते काय करणार आहेत तर प्रिसाइड ओव्हर द मीटिंग की ते अँकरिंग करणार आहेत. ते स्वतः जी मीटिंग ते घेणार आहेत तर त्याचं प्रिसाइड्स की कुठल्या कुठल्या गोष्टी मीटिंगमध्ये होणार आहेत, काय काय पुढे प्रोग्राम होणार आहेत, तर ते प्रिसाइड करणार, एक प्रकारचं अँकरिंग ते करणार आहेत. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर, आणि त्याच प्रोग्राममध्ये त्यांच्या शाळेचे जे हेडमास्टर आहेत मिस्टर फ्लोरियन हेडमास्टर ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी, की त्यांनी बराच वेळ त्या मीटिंगमध्ये स्पीच दिलं. ते स्पीच खूप लेंदी स्पीच होतं, बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन, परंतु त्यांचं जे सादरीकरण होतं तर ते वेल रिसिव्ड होतं की मुलांना इन्स्पायर करणारं असं त्यांचं सादरीकरण होतं. वन आफ्टर अनादर ईच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ दॅर प्रोग्रेस, आणि हळूहळू लहान क्लासेसपासून सुरुवात झाली आणि एकामागून एक प्रत्येक क्लासनी काय केलं तर संक्षिप्त रूपामध्ये त्यांचा अहवाल सादर केला की ते काय शिकले, कुठले सब्जेक्ट ते शिकले, कशा पद्धतीने शिकले, त्यांची प्रगती कशी झाली, त्यांचा प्रोग्रेस काय आहे याबद्दलचं त्यांनी अकाउंटिंग केलं. ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार, आणि प्रत्येक सब्जेक्टमधून त्यांना काय शिकायला मिळालं त्याबद्दलचं रिपोर्टिंग एकामागून एक असे क्लासेस करत होते. अ पॅनल ऑफ टीचर इज चोजन फॉर ईच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास, आणि काय तर स्टुडंटकडूनच काय तर टीचरचं पॅनल चूज केला जाणार होता की त्या पॅनलमध्ये टीचरची नावं ते चूज करणार होते, आणि जसं जसं क्लासेस प्रेझेंटेशन करणार होते, विद्यार्थ्यांना जे जे काही प्रश्न येणार होते तर त्याचं आन्सरिंग हे टीचर पॅनल करणार होतं. की द पॅनल ऑफ टीचर इज चोजन फॉर ईच क्लास, की प्रत्येक क्लाससाठी टीचर पॅनल हा निवडला जाणार होता विद्यार्थ्यांकडून, टू आन्सर एनी क्वेश्चन, की कुठलाही क्वेश्चन त्या रिपोर्टच्या संदर्भामधला कुठलाही क्वेश्चन जर विचारला गेला तर त्याचं आन्सरिंग कुणी करायचं होतं तर त्या टीचर पॅनलनी करायचं होतं. द लोएस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट, की लहान क्लासपासून सुरुवात झाली, अँड इट इज ऑबियस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स there is a marked development and their ability to express themselves, की लहान क्लासेसपासून सुरुवात झालेली होती आणि त्यांच्या कुवतीनुसार की त्यांचा जसा प्रोग्रेस आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन केलं, त्याप्रमाणे त्यांच्या स्टुडंटच्या प्रोग्रेसनुसार त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर केला, आणि अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. अर्थातच काय तर त्यांचा फार विचार करण्याची
ताकद नव्हती किंवा नवीनच ॲडमिशन घेतलेले ते विद्यार्थी होते आणि त्यांच्या कुवतीनुसार त्यांनी काय केलं तर त्यांचं रिपोर्ट प्रेझेंटेशन केलं. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बीइंग द ओल्डेस्ट अँड मिस्टर ब्रेथवेट्सचा जो क्लास होता तो सिनियर क्लास होता, ओल्डेस्ट क्लास होता की सगळ्यात मोठी मुलं त्याच्या क्लासमध्ये होती, वॉज द लास्ट टू प्रेझेंट दॅर रिपोर्ट. आणि त्यामुळे त्यांचं रिपोर्ट प्रेझेंटेशन अर्थातच काय होतं तर शेवटी होतं. मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लासेस प्रोसिडिंग by clarifying that the common theme underlying all their studies is the इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. आणि ही जी मिस जोसेफ होती जी अँकरिंग करत होती की आता पुढे काय होणार आहे किंवा प्रेझेंटेशन करत होती, तर तिने काय सांगितलं, बिगिन्स द हायेस्ट क्लास प्रोसिडिंग, की तिने तिच्या क्लासचं प्रोसिडिंग करायला सुरुवात केली. तिच्या क्लासमध्ये जे सब्जेक्ट आहेत त्याबद्दलचा विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस यावर ती बोलू लागली. प्रोसिडिंग बाय क्लॅरिफाईंग दॅट, आणि तिने काय स्पष्ट केलं त्यातून तर द कॉमन थीम अंडरलाईंग ऑल देअर स्टडीज, की त्यांच्या अभ्यासामधली कॉमन थीम जी होती, सेंट्रल आयडिया जी होती प्रत्येक सब्जेक्टची, तर ती काय होती तर स्टडीज धिस टर्म इज इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड, की मानवजात ही एकमेकांवर मानवजातीचं एकमेकांवर अवलंबत्व आहे, की एकमेकांच्या सहकार्याशिवाय, एकमेकांच्या कोऑपरेशनशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही, असं तिने तिच्या बोलण्यामधून सांगितलं. की त्यांच्या सब्जेक्टमधली सेंट्रल थीम तिने सांगितली, की प्रत्येकच सब्जेक्ट आपल्याला काय सांगतो तर आपलं सगळ्यांचं एकमेकांवर इंटरडिपेंडन्सी आहे, की अवलंबत्व आहे, की आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. पॉटर स्पीक्स इन फील्ड ऑफ मॅथ, की त्यांच्याच वर्गाचा ब्रेथवेट्सच्या क्लासमधला पॉटर नावाचा जो स्टुडंट आहे, ही स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ, की तो मॅथ या विषयावर बोलत होता. फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फोस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स, की जे कॉमन वेट्स, की मोजमाप करणारी जी साधनं आहेत, तर संपूर्ण जग हे त्यावर अवलंबून आहे असं त्यांनी सांगितलं. की फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स, की जे मोजमापाचे साधनं आहेत तर त्यावर तेच ओव्हरऑल सगळ्या जगामध्ये एकच वापरले जातात. की लेट अस टेक द एक्झाम्पल ऑफ किलोग्रॅम, लिटर, एव्हरीवेअर दीज common weights and measures are followed, and so Potter, who giving focus on this subject, who speak in the field of the math. Miss Peggs and Jackson speaks on geography, की मिस पेग ब्रेथवेटच्या क्लासमधली मिस पेग अँड जॅक्सन स्पीक्स ऑन जॉग्रफी, की जॉग्रफीवर त्यांनी भाष्य केलं. अँड मिस डेअर अँड फर्नमॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी, की मिस डेअर आणि फर्नमॅन त्यांनी कशावर भाष्य केलं तर फिजिओलॉजी म्हणजे काय, शरीरशास्त्रावर त्यांनी भाष्य केलं किंवा शरीरशास्त्रावर आधारित त्यांनी काही गोष्टी सगळ्यांच्या समोर मांडल्या. विथ फर्मिनान स्टिलिंग टू शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन अँड स्ट्रेसिंग द क्लास कन्क्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. आणि फर्नमॅन, की जो हा स्टुडंट होता ब्रेथवेटच्या क्लासमधला, फर्नमॅनने काय आणलेलं होतं तर एक स्केलेटन आणलं होतं, एक मॉडेल आणलं होतं स्केलेटनचं. आणि त्यांनी काय सांगितलं त्यातून, की हे मॉडेल जर आपण पाहिलं तर त्यातून काय आपल्याला लक्षात येतं की आपण सगळे ह्युमन बिईंग काय आहेत, जर आपल्या सगळ्यांचं स्केलेटन आपलं म्हणजे संपूर्ण ह्युमन बिईंगची जी शरीररचना आहे तर ती कशी आहे तर सारखी आहे, की मेल अँड फिमेल, पण प्रत्येकाची शरीररचना ही कशी आहे तर सारखी आहे. टू शो बाय एक्झिबिटिंग, की त्यांनी एक मॉडेल
दाखवलं आणि त्या मॉडेलमधून काय सांगितलं की ह्युमन स्केलेटन अँड स्ट्रेसिंग द क्लास कन्क्ल्युजन दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम, की तिथे कुठली जात धर्म वंश की वेगळ्या जातीचा आहे म्हणून ती व्यक्ती वेगळी आहे. तर असं आहे का, किंवा एखादा ब्लॅक पर्सन आहे तर त्याला एक हात नाही आहे आणि व्हाईट पर्सन आहे तर त्याला दोन्ही हात आहे, असं काही आहे का? 2 डोळे, 2 हात, 2 पाय, 1 नाक, 2 कान, असं सगळं आहे. म्हणजे काय तर ऑल द ह्युमन बेसिकली ऑल द पीपल्स वेअर द सेम. मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री, की त्याच क्लासमधली जी मिस डॉड होती तर तिने हिस्ट्रीवर अहवाल सादर केला. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स, की जे डोमेस्टिक कौटुंबिक जे विज्ञान आहे तर त्यावर आधारित मिस जोसेफनी भाष्य केलं. डेनहॅम क्रिएट्स अ स्टीर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पीटी अँड गेम्स, कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ह अँड पॉईंटलेस. आणि डेनहॅम नावाचा जो विद्यार्थी होता की जो प्रोसिडिंग करत होता, की जो प्रामुख्याने अँकरिंग करत होता, तर त्यांनी कशाबद्दल ही क्रिएट्स अ स्टीर, की त्यांनी एक प्रकारचा गोंधळ उडून दिला की त्याचं म्हणणं कसं बरोबर आहे हे त्यांनी सांगितलं. बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पीटी, की पीटी हा जो रिक्वायर्ड सब्जेक्ट आहे की जिथे फिजिकल ट्रेनिंग दिलं जातं, तर हा जो पीटी सब्जेक्ट आहे तर तो कसा योग्य नाही आहे हे त्यांनी दाखवून दिलं. पीटी अँड गेम्स, कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस, की हे जे पीटीचे क्लासेस असतात तर ते आम्हाला नकोसे वाटतात, की प्रत्येकच विद्यार्थ्याला पीटीची गरज आहे का, किंवा हे क्लासेस आम्हाला फारसे कन्सिवेबल नाही आहेत, की आम्हाला सुविधेचे नाही आहेत, किंवा हे क्लासेस कसे आहेत तर पॉईंटलेस आहेत, त्यामध्ये काही अर्थ नाही आहे, असं डेनहॅमनी त्याचं वक्तव्य केलं. आणि स्वतःचं मत कसं प्रामुख्याने मांडता येईल त्यासाठी त्यांनी त्यावर भाष्य केलं. मिस्टर वेस्टर्न, मिस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन, की हे जे टीचर पॅनल आहे की मिस्टर वेस्टर्न, मिस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स, की हे सगळे टीचर आहेत आणि त्यांचं पॅनल तयार करण्यात आलं. आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन अरायझिंग फ्रॉम द सिनियर प्रेझेंटेशन, की ब्रेथवेट्सच्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी जे रिपोर्ट प्रेझेंटेशन केलेलं होतं तर ते आता क्वेश्चनिंग करणार होते आणि त्यासाठी टीचर पॅनल चोजन केलेलं होतं. आणि त्या टीचर पॅनलमध्ये कोण कोण होतं? मिस्टर वेस्टर्न, मिसेस डेल इव्हान्स आणि मिस फिलिप्स यांची नेमणूक करण्यात आलेली होती. अँड नाव दे आन्सरिंग टू द स्टुडंट्स क्वेश्चनिंग अरायझिंग फ्रॉम द सिनियर प्रेझेंटेशन. व्हेन डेनहॅम pursues his inquiry on the necessity of requirement all students to take PT, Mr. वेस्टर्न्स रिस्पॉन्ड क्वाईट रेडिक्युलसली. आणि ज्यावेळेस डेनहॅमनी थोडासा गोंधळ केला किंवा डेनहॅमनी त्याचा मुद्दा मांडला की पी टीचे क्लासेस फार काही योग्य नाही आहेत किंवा ते क्लासेसच पॉईंटलेस आहेत, की सगळ्या मुलांसाठी पी टीची काय गरज आहे, फिजिकल ट्रेनिंगची काय गरज आहे, असा त्यांनी मुद्दा मांडलेला होता. आणि तो मुद्दा त्यांनी ज्यावेळेस पुढे मांडला पुन्हा एकदा, तर त्यावेळेस काय तर मिस्टर वेस्टर्न ही नेव्हर गिविंग द सॅटिस्फाईड आन्सर टू द डेनहॅम, ही क्वाईट रेडिक्युलसली, की त्याला फारसं काही त्याचाच गोंधळ उडून गेला आणि त्याला फारसं काही योग्य उत्तर डेनहॅमला देता आलं नाही. ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट. आणि थोडंसं विषयांतर झालं की जो क्वेश्चन होता डेनहॅमने विचारलेला तर तो क्वेश्चनला आन्सर करणं सोडून दिलं आणि दुसऱ्याच विषयामध्ये भरकटले गेले. अँड ऑफरिंग नो कोहरंट आर्ग्युमेंट, आणि काय तर योग्य पद्धतीने प्रत्युत्तर त्यांना देता आलं नाही. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेजिटंट मिस फिलिप्स, आणि त्याच्यामधलीच त्या टीचर पॅनलमधली मिस फिलिप जी होती तर ती क्वाईट हेजिटंट, की थोडीशी संकोची होती किंवा शांत अशी ती टीचर होती. आणि अनएक्सपेक्टेडली अनपेक्षितपणे she steps in and gives a sturdy defense to the
practice, and Denham, knowing that he has been outwitted, has no choice but to respectfully cheese his hated protest. आणि काय तर तिने अत्यंत योग्य शब्दामध्ये त्याला उत्तर दिलं, त्याला समजावून सांगितलं. आणि त्यावेळेस डेनहॅमला आता कुठलाही प्रतिप्रश्न करणं शक्य नव्हतं किंवा तिचं उत्तर त्याला मान्य झालेलं होतं. आणि कुठलाही डिफेन्स की स्टडी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस अँड डेनहॅम नोईंग दॅट ही हॅज बीन आउटविटेड, की आता तो निशब्द झालेला होता, की त्याला आता कुठलेही शब्द पुढे न बोलता त्याने ते ॲक्सेप्ट केलं. हॅज नो चॉईस बट टू रिस्पेक्टफुली चीज हिज हेटेड प्रोटेस्ट. आणि त्याचा जो निषेध होता, त्याने जो निषेध व्यक्त केलेला होता की PT नको आहे, फिजिकल ट्रेनिंग नको आहे, गेम्स नको आहेत, सगळ्या मुलांसाठी नको आहेत, ते पॉईंटलेस आहे, की फक्त आठवड्यातून एकदा दोनदा PTचं लेक्चर होणार आहे आणि मग ते पॉईंटलेस आहे, असं त्याने जे सांगितलेलं होतं. पण मिस फिलिप्सनी त्याला योग्य उत्तर दिलेलं होतं, त्याचं समाधान झालेलं होतं. आणि त्यामुळे आता त्याला माघार घ्यावीच लागणार होती. आणि तो आता काय तर कुठलाही निषेध तो आता करणार नव्हता. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट ऑफ हिज क्लास. आणि आता त्याच्या क्लासचं जे प्रेझेंटेशन आहे, जे प्रॉपर प्रेझेंटेशन त्याच्या क्लासने केलेलं होतं, दॅट्स वाय ब्रेथवेट्स बिकम्स व्हेरी मच सॅटिस्फाईड ऑन हिज क्लास प्रेझेंटेशन, की त्याचा सुरुवातीचा क्लास आणि त्यांनी शिकवल्यानंतर त्याच्या क्लासमध्ये झालेली प्रगती, झालेला प्रोग्रेस, यामुळे ही इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट ऑफ हिज क्लास, की त्याच्या क्लासची जी काही प्रगती झालेली होती त्यामुळे तो काय झालेला होता, समाधानी झालेला होता. इन दिस वे वी सी the synopsis of the extract and we get the central idea from that chapter. So we will see our chapter in our next video. Thank you.